हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल क्वीन्स मेकओव्हर। तर आज मी चालली आहे, थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल, पुण्याला जो हा मला पुरस्कार भेटणार आहे। तर सकाळचे वाजलेले आहे इथे 7:30 आणि मी लेमन ट्री 5 स्टार हॉटेलमध्ये हा फंक्शन आहे। तर इथं आम्ही आलेलो आहोत आणि रिसेप्शन एरियामध्ये थोडंसं वेटिंग केल्यानंतर आम्ही ड्रेस चेंज करून इथे मी साडी घातलेली आहे। खूप सन्मानित हा असा भूषण पुरस्कार आहे, त्यामुळे मी इथे साडी वेअर केलेली आहे। कमेंट करून सांगा मला कशी दिसते आहे ही साडी। तर आपण प्रोग्रामला जाऊया। फर्स्ट इथे रजिस्ट्रेशन करून घेऊया। इथे आम्हाला ID दिलेली आहे। रजिस्ट्रेशन करून घेतल्यानंतर तुमचं इथे प्रॉपर नाव वगैरे घेतलं जातं आणि त्यानंतर आम्ही हॉलमध्ये एंट्री केली आहे। आम्हाला इथे टेबल नंबर दिला है, त्याप्रमाणे आता आम्ही ते बसणार आहोत। अशा प्रकारे प्रोग्राम स्टार्ट झाला। समाज के लिए किया है और देश के लिए किया है, उसके लिए कोई हमें सम्मानित करता है, ये बहुत अच्छी फीलिंग है। कि जो अलग अलग फील्ड में जिन्होंने कुछ काम किया है उनको चुनकर उनको यहाँ लाकर उनको सम्मानित करना, और ये कितना अच्छा फीलिंग है कि हमने जो किया है, हमने कोई कैसे लोगों को चुनकर यहाँ लाकर आपने उनका सम्मान किया है, सम्मान बढ़ाया है। अब जब पद्मश्री पुरस्कार के लिए 9 मई 24 को राष्ट्रपति भवन गए थे, तब जो माननीय पंतप्रधान नरेंद्र जी मोदी से बात हो गई, हमने उनको किसी भी काम को अपनी लगन और आउटस्टैंडिंग अचीवमेंट इन ब्यूटिशियन फील्ड, लगन और मेहनत से हम बड़ा कर सकते हैं। सुरेखा पंकज केदारे पिछले 18 वर्षों से जूहीनगर नवी मुंबई में सौंदर्य उद्योग और सौंदर्य प्रसाधनों में प्रशिक्षित किया है। कुछ ज़रूरतमंद महिलाओं को निःशुल्क प्रशिक्षण देकर रोजगार के अवसर उपलब्ध तक इनकी 2 शाखाएं हैं, ताकि कई महिलाएं इसे लाभान्वित हो सके। इस व्यवसाय को करते हुए इन्होंने नृत्य और मॉडलिंग जैसे अपने शौक को भी पूरा किया है। इसके लिए इनको मिसेज नवी मुंबई और श्रावण क्वीन इस पुरस्कार से सम्मानित किया गया है। ये किसी भी प्रतियोगिता में खुशी खुशी भाग लेती है, चाहे वो मंगलागौर हो या नृत्य प्रतियोगिता। अपने साथियों को प्रोत्साहित करके इसका आनंद भी लेते हैं। इनके शौक को देखते हुए विभाग के कई कर्मचारियों ने इनका सम्मान किया है, और हमें भी आपको आपके आउटस्टैंडिंग अचीवमेंट इन ब्यूटिशियन फील्ड में महाराष्ट्र कला भूषण पुरस्कार देते हुए बेहद खुशी हो रही है। मिसेस सुरेखा पंकज केदारे। और आप जैसे कई महिलाओं को प्रशिक्षित करें और उन्हें उनकी आर्थिक स्थिति मजबूत होने के लिए आप योगदान दें, आगे भी देती रहें। बहुत बहुत बधाई, बहुत बहुत बधाई। ना महाराष्ट्र भूषण पुरस्कार गोज टू विश्व। तर अशा प्रकारे हा प्रोग्राम झालेला आहे आणि इथं आता आम्ही लंच करून घेत आहोत। अविस्मरणीय हा क्षण होता जिथे मला भूषण पुरस्कार भेटला आहे। तुम्ही इथे बघू शकता, लंचमध्ये भरपूर अशा व्हरायटी आहेत, व्हेज नॉनव्हेज। तर इथे आम्ही लंच करून घेत आहोत। खूप छान असा हा प्रोग्राम झाला आणि जेणेकरून हे पुरस्कार भेटल्यामुळे एक प्रकारे मोटिवेट होतं, रिचार्ज होतं, आपल्या नवीन कामाला सुरुवात होते पुन्हा एकदा। त्यामुळे मी माझ्या प्रत्येक व्ह्यूअर्सला नक्कीच हा मेसेज देऊ इच्छिते। थँक्यू ग्लोबल फाउंडेशन यांच्यातर्फे ज्यांनी मला हे महाराष्ट्र भूषण पुरस्कार अवॉर्डने सम्मानित केलं। तर जे कोणी ब्युटिशियन फील्डमध्ये आहेत त्यांना पण मी सांगू इच्छिते की तुम्ही तुमचं कर्तव्य, जे तुमचं काम आहे ते मेहनत चिकाटीने करा। नक्कीच तुम्ही तुमच्या शिकण्यावर जाल आणि जे आपण म्हणतो ना की स्वप्न बघितल्याने पुढल्याने स्वप्नाचा पाठलाग करणं गरजेचं आहे। त्यामुळे मेहनत करा आणि तुमचं स्वप्न नक्कीच होणार, आणि या पुरस्कारामुळे आणखी जिद्द आणि आणखी मोटिवेट होतं माणूस असे पुरस्कार भेटल्यावर। थँक्यू सो मच। तर अशा प्रकारे प्रोग्राम झाल्यानंतर आता आम्ही निघालो पुन्हा एकदा मुंबईला। तर कसा वाटला हा ब्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा। टिल देन बाय।